चंदन एक श्रीमंत घराचा मुलगा होता, पण तो खूप जास्त बदमाश होता. तो घरात आणि घरच्या बाहेरही कुणाकडून पण सरळ तोंडी बोलत नव्हता. त्याच्या ह्या सवयीमुळे त्याच्या घरचे सगळे जण त्याच्याकडून किचले होते. सगळ्यांनी त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला, पण चंदन कुणाचं पण ऐकत नव्हता. बाळा, आपल्या बोलण्यावर कंट्रोल ठेवत जा. तू कुणाशी पण बोलतोस ना, तेव्हा कमीत कमी त्यांच्या वयेचा तर मान ठेवत जा. तुम्ही मला नका सांगू की मला काय करायचं आणि काय नाही. जाऊन तुमच्या मुलीला समजवा. ती उद्या जाऊन तिच्या सासूरवाडीत जाईल. तिला जास्त संस्कार शिकवायची गरज आहे, मला नाही. हे तू काय बोलत आहेस बाळा? ती तुझी बहीण आहे. काय मी आणि तुझ्या बाबांनी तुला हेच मॅनर्स शिकवले आहेत जे तू आमच्या बरोबर पण ह्या प्रकारच्या गोष्टी करत आहेस? मी कोणा दुसऱ्याकडून नाही शिकत. मला जे शिकायचं असतं ते मी स्वतःच शिकतो. मला कोणाचीच गरज नाहीये. चंदनच्या बोलण्याने आणि त्याच्या व्यवहाराने सगळे घरचे इतके जास्त चिडले होते की सर्वजण चंदनची तक्रार घेऊन त्याच्या बाबांकडे जातात. कारण चंदन फक्त आपल्या बाबांचीच घाबरत होता. बघा ना हो, हा चंदन तर सुधारायचं नावच घेत नाही आहे. दिन प्रतिदिन हा बिघडतच चालला आहे. ह्याचं काहीतरी करा ना, नाहीतर हा पूर्ण गावामध्ये आमची नाक कापून ठेवेल. हो, मी पण त्याच्याबद्दल काही लोकांकडून ऐकलं आहे की हा आजकाल खूप मोफट झालेला आहे. मी हा विचार केला की ते बाहेरचे लोक आहेत, माझ्या मुलाला बदनाम करण्यासाठी असं करत असतील. पण जर माझ्याच घरचे लोक असं बोलत असतील तर मला काहीतरी करावंच लागेल. जर का तुम्हाला माझ्या बोलण्यावर भरोसा नाही आहे तर तुम्ही स्वतःच बघा. मी त्याला तुमच्या समोर घेऊन येते. काय झालं? का बोलवलंय मला इथं विनाकारण? तुझ्यासोबत काय बोलायचंय? माझ्याकडे तुझ्या खूप कंप्लेंट्स येत आहेत आजकाल. जे कंप्लेंट करत आहेत त्यांना जाऊन विचारा ना, माझा काय टाइम वेस्ट करतायत. तू खूपच उद्धट बोलायला लागलायस. पण माझी चूक आहे की माझा मुलगा इतका उद्धट आहे आणि मला या गोष्टीची जरा सुद्धा भनक नाहीये. मी चाललोय आणि आता मला डिस्टर्ब करू नका. मी तुला जास्त सूट देऊन ठेवली आहे. आजपासून तुझी पॉकेट मनी बंद. आणि हो, आजपासून तू घरातच राहणार आहेस. बाहेर जाऊन तू खूप बिघडला आहेस. चंदन आपल्या वडिलांचं काहीच ऐकत नाही आणि घरातून बाहेर निघून जातो. जर तू घरातून गेलास तर वापस यायचं नाही. तुझ्यासाठी या घरामध्ये काहीच जागा नाहीये. मी माझं आयुष्य माझ्या हिशोबाने जगून घेईल. चंदन रागात घरातून तर निघून जातो, पण आता त्याला काहीच समजत नव्हतं की आता तो कुठं जाईल. म्हणून तो एक मोमोवाल्याकडे जातो, ज्याच्याकडून तो नेहमी मोमोज खात असतोय. एक प्लेट मोमोज लाव, भूक लागलीये मला. भैया, आता तर खूप थोडेच मोमो बनलेत. एक प्लेट तर पूर्ण नाही होणार आणि खूप रात्र पण झालीये. त्यामुळेच मी दुकान बंद करायला चाललोय. तू पण ना, जाऊन माझ्यासाठी पाणीपुरी घेऊन ये. चंदनच्या बोलण्यानंतर तो मोमोजवाला एक प्लेट पाणीपुरी घेऊन येतो आणि त्याच प्लेटमध्ये काही उरलेले मोमोज पण ठेवतो. हे घ्या भैया, पाणीपुरी आणि मोमोज दोन्ही पण आहे ह्याच्यात. चंदन वाईट नजरेने त्या प्लेटकडे बघतो. त्याला भूक तर लागली आहे, पण त्याला खाण्याचं मन नाही होत. हे खूप खाल्लंय मी, पाणीपुरी, मोमोज, आणि आता मला काहीतरी नवीन खायचंय. हे खाऊन तर मी पकलोय आता. एक तर घरच्यांच्या किरकिरीपासून मन भरलंय आणि दुसरं हे असं जेवण. चंदन रागामध्ये पाणीपुरीच्या आत मोमोज भरून टाकतो, ज्यामुळे ते मोमोज पाणीपुरीच्या तिखट पाण्यामध्ये मिसळून जातात. हे घे, तू खाऊन घे बेटा. काय हे तू रोज रोज खाऊ शकतोस? तुम्ही तर मला स्वतःच मोमो मागितले आणि पाणीपुरी पण आणायला तुम्हीच लावलं, आणि आता तुम्ही मला विनाकारण रागवत आहात. आणि हे खाण्यामध्ये काय वाईट पण आहे? मोमोजवाला त्या पाणीपुरीमध्ये घातलेल्या मोमोजला खाऊन टाकतो आणि त्याला ते खूप जास्त टेस्टी वाटतंय. हे तर तुम्ही रागारागामध्ये काहीतरी नवीन डिश बनवली. याचा टेस्ट तर खूपच वेगळा आणि चांगला आहे. काय खरं बोलतोय? तर मग मी पण एकदा ट्राय करतो. चंदनला पण त्याचा टेस्ट खूप जास्त आवडतो. हे तर खरंच खूप टेस्टी आहे. आता मी यानंतर मोमोजला पाणीपुरीमध्ये टाकूनच खाईल. चंदन ह्याच प्रकारांनी सगळ्या मोमोजना पाणीपुरीच्या आत घालून खायला लागतं. ठीक आहे भैया, आता चालले जा. आता माझं दुकान बंद करायची वेळ झालीच आहे. असं आहे की मला घरातून काढलंय. आता मी पण इथंच तुझ्यासोबत राहील.
आणि काही काम करून स्वतःच पैसे कमवेल आणि माझ्या घरच्यांना दाखवेल की त्यांच्या मदतीशिवाय सुद्धा मी एकटा राहू शकतो. चंदन आता त्या मोमोजवाल्या बरोबरच मोमोज विकण्याचं प्लॅन बनवतो. भैया, मोमोज विकून एवढी पण कमाई नाही होत की माझ्या घराचा खर्च ठीकपणे चालेल. मी माझ्या दुकानावर तुम्हाला कसं काय काम देऊ शकतो? चंदनला पूर्ण विश्वास होता की तो मोमोजवाला त्याला आपल्या दुकानमध्ये आपल्या बरोबर ठेवेल. पण आता तो थोडा घाबरला होता, कारण ना आता त्याच्याकडे काही काम होतं आणि नाही त्याच्याकडे राहण्यासाठी कुठलं घर होतं. चंदनला मोमोजवाल्याचं बोलणं ऐकून खूप राग येतो. तुला काय वाटतं मी काय भिकारी आहे तुझ्याकडे काम मागायला आलोय? अरे तुझ्यासारख्यांना तर मी काम देतो. तुमच्या ह्या अशा वागण्यामुळेच लोक तुम्हाला पसंत नाही करत. जर तुमचा व्यवहार चांगला असता तर मी जरूर तुम्हाला माझ्याकडे कामावर ठेवलं असतं. मला तुझ्या कामाची काही गरज नाहीये. चंदन रागातच तिथून निघून जातो आणि पाणीपुरीवाल्याकडे जातो आणि त्याच्याकडे कामाबद्दल बोलायला लागतो. मला कामाची गरज आहे. काय तुम्ही मला तुमच्या दुकानावर काम देऊ शकता? माझी तर छोटंसं दुकान आहे भैया. मी तुम्हाला कसं काय कामावर ठेवू शकतो? आता चंदनला समजलं होतं की जर काय तो आत्ता पण आपला व्यवहार नाही सुधारेल तर त्याला रस्त्यावरच झोपावं लागेल. म्हणून तो प्रेमाने पाणीपुरीवाल्याकडनं बोलायला लागतो. हे बघा, माझ्याकडे एक आयडिया आहे ज्याला करून आपण खूप सारे पैसे कमवू शकतो. पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत मिळून काम करावं लागेल. जर आपण सोबत मिळून खूप सारे पैसे कमवू शकतो तर मला काहीच त्रास नाहीये. आता पाणीपुरीवाला तर त्याच्याबरोबर काम करण्यासाठी तयार झाला होता, पण आता पण चंदनला मोमोजवाल्याची पण गरज होती. म्हणून तो आपलं राग शांत करून तिकडून त्या मोमोजवाल्याकडे जातो आणि त्याला जाऊन सॉरी म्हणतो. मला माफ कर भाऊ, मी तुला एकदम चुकीच्या पद्धतीने रागामध्ये बोललो. पण यानंतर मी असं कधीच करणार नाही. आणि जर तुझी इच्छा असेल तर आपण सोबत काम करून खूप सारे पैसे कमवू शकतो. काही गोष्ट नाही भैया, पण तुम्ही ज्या कामाची गोष्ट करत आहात ते नक्की नेमकं कोणतं काम आहे? मी विचार करत आहे की आपण मोमोजला पाणीपुरीमध्ये टाकून विकूया. त्याचा टेस्ट लोकांना खूप आवडेल आणि आपण तिघजण मिळून खूप जास्त पैसे कमवू शकतो. हा, ही तर खूपच चांगली आयडिया आहे. पण आपल्याला त्याच्या आधी खूप सारी पाणीपुरी खरेदी करावी लागेल. नाही, त्याची काही गरज नाहीये. मी पाणीपुरीवाल्यासोबत त्याबद्दल बोललो आहे आणि तो सुद्धा या गोष्टीसाठी तयार आहे. तर मग शुभ कामासाठी देरी कसली? आपण तिघं मिळून लवकरच हे काम सुरू करून टाकू. चंदन आज मोमोजवाल्याकडे त्याच्या दुकानातच झोपतो आणि सकाळी उठून दोघे जण मिळून मोमोज बनवतात. त्याचबरोबर पाणीपुरीवाला पण पाणीपुरी बनवून तयार ठेवतो. आता हे तिघं दुकानच्या बाहेर एक बोर्ड लावतात, मोमोज पाणीपुरी वाले. अहो दादा, तुमच्या दुकानात पाणीपुरी भेटते काय मोमोज? आम्ही लोकांनी एक नवीन डिश बनवली आहे, मोमोज पाणीपुरी. याचा स्वाद एकदम लाजवाब आहे. तर मी एकदा नक्कीच ट्राय करील. तुम्ही मला एक मोमोज पाणीपुरी द्या. चंदन आणि त्याचे मित्र मिळून चांगल्यापैकी एक प्लेट मोमोज पाणीपुरी तयार करतात. हे घ्या आपली मोमोज पाणीपुरी. ती मुलगी ते मोमोज पाणीपुरी खाते. हे तर तुम्ही काहीतरी नवीनच खाडवलं आहे मला. माझ्या मम्मीला पण हे खूप आवडेल. तुम्ही एक प्लेट मला घरी घेऊन जाण्यासाठी पण पॅक करा. चंदन एक प्लेट पाणीपुरी एका पिशवीमध्ये बांधून त्या मुलगीला देऊन टाकतो. आता ह्याच प्रकारे खूप सगळे कस्टमर्स त्यांच्या दुकानामध्ये येऊ लागले होते, ज्यामुळे तिघांची एकच दिवसात खूप सगळी विक्री होऊन जाते. जर आपण मेहनत केली आणि गोड वाणीनं बोललो तर आपण काहीही काम करू शकतो. आता मला ही गोष्ट समजून आली आहे. आता चंदन राग सोडून सगळ्यांकडून खूप प्रेमानच बोलत असतो आणि सगळ्या लोकांना त्याचा हा बदललेला रूप खूप जास्त आवडायला लागतो. काही दिवस दुकानावर काम केल्यानंतर चंदनला आपल्या घरच्यांची आठवण येते आणि तो आपल्या घरी जातो. कशी आहेस आई? मी बरी आहे बाळा. तू कुठं गेला होतास? आम्ही किती जास्त चिंतेत होतो माहिती आहे. आजपासून कोणीही तुला काही नाही बोलणार, पण तू असं घर सोडून जाऊ नको हा. आता आई मी सुधारलो आहे आणि आता मी एक काम सुद्धा चालू केलं आहे. चंदन आता राहण्यासाठी आपल्या घरी परत येतो. कैलासपुरा नावाचं एक गाव होतं.
कैलासपुरा गावाची सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की गावामध्ये एकताचं प्रतीक होतं. दुसऱ्या गावातले आणि कसब्यामधली लोक कैलासपुराच्या एकतेचं मिसाल करत असायचे. पण काही वेळापासून कैलासपुराची लोक दुष्काळपणा आणि पाऊस नाही होत त्यामुळे खूपच जास्त चिंतित होते. या नदीमध्ये एक थेंब पाणी नाही वाचलंय. विहिरी सुकल्या, नदी सुकले. हँडपंपने 3 घंटे चालवलं तर एक थेंब पाणी येतो. या नदीला बघून तर मला तर तहान लागलीये. त्यामुळेच मी म्हणत आहे की आपल्याला काही दिवसासाठी शहरात जायला हवं. तिथं 2 वेळेचा जेवणाचा बंदोबस्त तरी होईल. शहरामध्ये जायचं तर जायचं कसं? आपल्याकडे तर तेवढे पैसे पण नाहीयेत ना. शहर इथं जवळच थोडीच आहे. बैलगाडी, ट्रेन आणि बाकी सगळे वाहन, त्याचा किराया पण केवढं जास्त आहे. तू पण खरंच बोलत आहे भाग्यवान. आता आपलं काहीच नाही होऊ शकत. चला गावाकडे जाऊन बघूया. गरमीमुळे असं तहानल्यासारखं होतंय आणि असं वाटतंय समुद्राचंच पाणी पिऊ. अरे मुरारी, ही काय गोष्ट करतोयस? समुद्राचं खारं पाणी कोण कसं पिऊ शकतं बरं? अजून काय करू हिरा भाऊ? गरमीमुळे हालत तंग झालीये. आपल्याला या गोष्टीवरती ना काम करावं लागेल, नाहीतर आपल्या गावातले लहान लेकरं आणि म्हातारे त्यांच्या जीवावर बेतेल. आपल्याला जाऊन गावामधल्या चबुतरामध्ये बसलेले पांडा बाबा, त्यांना सगळं काही सांगितलं पाहिजे. त्यांना भेटून आपल्याला काही ना काहीतरी उपाय नक्कीच मिळेल. तू ठीक बोललीस. आपल्याला तिथे जावंच लागेल. हिरामणी आणि त्याची बायको मुरारी सोबत जाऊन त्या गावातल्या सगळ्यात म्हाताऱ्या पांडा बाबाजवळ जातात. बाबाजीचं जय असो. पांडा बाबा त्यांना म्हणतात, बोला, तुमचं इकडं कसं काय येणं झालं? तसं तर कोणी माझ्या आजूबाजूला दिसतच नाही. ते काय आहे ना की मी तुमच्याकडनं हे जाणायला आलोय, आमच्या गावाची पाण्याची समस्या कधी ठीक होईल. तुम्ही आत्ता आला आहात जेव्हा सगळं गमावलं आहे. आता सगळं संपलं आहे. आम्हाला काही समजलं नाही महाराज. तुम्ही काय म्हणू इच्छिता? खुलून सांगा ना. सगळ्या गाववाल्यांना एकत्र करा आणि चला माझ्यासोबत. असं वाटतंय हा बाबा तहानेमुळे पागल झालाय. वेड्यासारख्या गप्पा करत राहतोय. पांडा बाबा सगळ्या गावकऱ्यांना घेऊन गावातल्या सगळ्यात जुन्या सूर्यदेवाच्या मंदिरामध्ये जातात आणि तिथे जाऊन म्हणतात, हे बघा, तुम्हा गाववाल्यांमध्ये कोणीच नाही जाणत की सूर्यदेवाची मूर्ती कुठे गेली. बाबाच्या एवढ्या बोलण्याने सगळे जण मूर्तीकडे पाहतात आणि त्यांना तिथे कोणतीही सूर्यदेवाची मूर्ती दिसतच नाही, जी पहिल्यांदा तिथे असायची. हे कसं होऊ शकतं? मी तर मागच्याच महिन्यात इथे आलो होतो, तेव्हा तर मूर्ती इथेच होती. काय भाग्यवान. हो, तुम्ही खरं बोललात. माहित नाही हे कसं झालं. मूर्ती मंदिरमध्ये नसल्यामुळे असं काय झालं? बाबा, तुम्ही गोष्टींना फिरवू नका आणि सरळ सरळ सांगा की गोष्ट काय झालीये. तेव्हा बाबाने सगळी गोष्ट गावकऱ्यांना सांगितली. तुम्हा सगळ्यांना माहिती असेल, काही दिवसांपूर्वी शहरातून एक माणूस इथे फिरायला आला होता. हो बाबा, मला खूप चांगल्या पद्धतीने आठवतंय आणि तो मंदिरातच राहिला होता. वाह, हे मंदिर तर खूप जुनं वाटत आहे. जर मी या मंदिरातल्या मूर्तीला विकलं तर मी रातोरात धनवान होऊन जाईल, ज्याच्यासाठी मला एक खूप मोठं षडयंत्र रचावं लागेल. शहरी व्यापारी शहराच्या काही चोरांना पैसे देतो आणि त्यांना मंदिराची मूर्ती चोरण्यासाठी सांगतो. चोर तिथं येऊन रात्रीच्या तिथेच मंदिर मधली सूर्यदेवाची मूर्ती चोरून निघून जातात. तुम्हा गाववाल्यांना लाज वाटली पाहिजे. तुमच्या डोळ्यांसमोर खुलेआम चोरी झाली आणि तुम्हाला समजलं सुद्धा नाही. धिक्कार आहे असल्या भक्तांवरती. बाबा, मी अजून नाही समजलो की गोष्ट काय आहे. त्या मूर्तीचा गरमीशी काय घेणं देणं आहे? सूर्यदेवाची मूर्ती जोपर्यंत गावामध्ये होती, सगळं गाव खुशहाल आणि व्यवस्थित राहत होतं. मूर्ती चोरी झाल्यामुळेच एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या गावात घडत आहेत. बरोबर बोलला हिरामणी. जोपर्यंत ती मूर्ती आपल्या त्याच जागेवरती येत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी घडतच राहणार आणि त्या व्यापाऱ्याच्या छळाचा परिणाम त्याला स्वयं भेटून जाईल. हिरामणी आणि मुरारी, तुम्ही दोघे जाऊन शहरात मूर्ती शोधा आणि त्याला याच जागेवरती परत स्थापित करा. जशी तुमची आज्ञा. आम्ही तुरंतच शहराला रवाना होतो. भाग्यवान, काही जेवण बांधून आम्हाला दे. आम्ही आजच शहराकडे निघतो.
बाबाचं बोलणं ऐकून मुरारी आणि हिराबाई शहराकडे जाण्यासाठी तयार होतात. सगळं सामान घेऊन ते शहराकडे जातात. पूर्ण 2 दिवसानंतर ते शहरामध्ये पोहोचले. तेव्हा हिरामणी म्हणाले, एवढ्या मोठ्या शहरामध्ये आपण त्या व्यापारीला कुठे शोधायचं? फक्त तूच त्याला बघितलंय. मला तर हे पण नाही माहिती की तू दिसतो कसा. राक्षस नेहमी अंधारातच दिसतो. तिकडे बघ, खूप सारे गैरकानूनी दुकाने आणि खूप साऱ्या अवैध व्यापाराचा प्रकोप आहे. तिकडे चल. मुरारी आणि हिरामणी त्या अवैध जागेवरती जातात. तेव्हा त्यांना एक माणूस गेटवरतीच थांबवतो. अरे आत कुठे चाललात? आतमध्ये जायला मना आहे. अरे आम्ही व्यापारी साहेबासाठी एक देशकिमती तोफा घेऊन आलेलो आहे. पहिलेच सांगायचं होतं ना, मालकाचे मित्र आहात. चला आतमध्ये. सरळ सरळ जायचं आणि इकडे तिकडे थांबू नका. हिरामणी आणि मुरारी दोघेजण त्या घराच्या आतमध्ये जातात आणि तिथे जाऊन बघतात की घराच्या आतमध्ये एक छोटंसं तलाव आहे, ज्यामध्ये खूप सगळे महागडे मूर्ती ठेवलेली आहेत आणि तो शहरी व्यापारी फोनवरती कुणासोबत तरी बोलत आहे. दोघेजण लपून त्याचं बोलणं ऐकतात. साहेब, आज तुम्ही येणार आहेत ना? मी मूर्तींना लपवून ठेवलेलं आहे आपल्याच घरामध्ये. कोणालाच काही संशय नाही येणार. तुम्ही संध्याकाळपर्यंत या आणि पैशाचा बॉक्स घेऊन या. त्या शहरीचं बोलणं ऐकून हिरामणी आणि मुरारी घाबरतात आणि त्या घराच्या बाहेर येतात. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. आपल्याला काही करून पोलिसांना बोलवावं लागेल. तू बरोबर बोललास. या राक्षसाला आपल्याला लवकरात लवकर कालकोठरीमध्ये टाकावंच लागेल. हिरामणी आणि मुरारी दोघांनी लगेचच पोलिसांना बोलवलं आणि हे सगळं काही सांगितलं. पोलीसवाल्याने त्या शहरी व्यापाऱ्याला गिरफ्तार केलं. मला सोडा, मी काहीच नाही केलंय. मला जाऊ द्या. तुम्ही दोघांनी मिळून खूप चांगलं काम केलंय. तुमची मूर्ती घेऊन चालले जा. राहिली गोष्ट याची, तर आम्ही याला बरोबर जागेवरती पोहोचून टाकू. हिरामणी आणि मुरारी दोघं जण सूर्यदेवाची मूर्ती घेऊन तिथून त्यांच्या गावी येतात. गाववाले त्यांना बघून आनंदी होतात. तुम्हा दोघांवरती गावाला गर्व आहे. लवकरात लवकर या मूर्तीला त्याच्या जागेवरती ठेवून द्या. गावकऱ्यांनी मिळून सूर्यदेवाची मूर्तीला स्थापित केलं आणि जसं ती मूर्ती त्याच्या असली स्थानावरती पोहोचली, सूर्यदेव प्रकट झाले आणि म्हणू लागले, मी तुमच्या सगळ्यांच्या भक्तीपासून प्रसन्न झालोय. मी निर्णय केलेला आहे, या गावामध्ये आता आभाळ येऊन पाऊस पडेल. आतापासून या गाववाल्यांना काही चिंतेची गोष्ट नाही. एवढं बोलून सूर्यदेव तिथून गायब झाले आणि त्यांच्या जाण्यानंतर सूर्यापासून पाऊस होऊ लागला आणि सगळीकडे राहिलेली धग पूर्णपणे संपून गेली. पाऊस एवढा जोरात होता की गावकरी खूप आनंदी झाले.